नमस्कार। आज सकाळी 7:30 वाजता आम्ही मांडकोली विस्टा ब्रँड हॉटेल पासून आम्ही निघालो। माझ्याबरोबर दर्शन होता। नंतर 10 वाजता आम्ही मानपाडा या ठिकाणी नाश्ता घेतला। अरुणने छान पोहे तयार केले होते। कासार वडवली या ठिकाणी आम्ही जैन मंदिरासमोर जैन मंदिराच्या इथे थांबलो आणि तिथे मस्तपैकी तुषार यांनी आम्हाला पाहुणचार दिला। आणि नंतर आम्ही विश्रांती घेतली आणि आता आम्ही पुढे जात आहोत काजूपाडा। असं तळमळत होतो, मला पाणी हवंय, पाणी। त्या सगळ्या लोकांना स्पीकर होतो, मला पाणी हवंय रे, पण कोणी काही थांबलं नाही। शेवटी एका ट्रकवाल्याकडे धावत गेलो, तिथे पाण्याची बाटली होती। त्याने मला विचारलं मला पाणी हवंय, त्यांनी पूर्ण बाटल मला दिली आणि माझं आत्मा तृष्ट झाला। माहिती माणूस काय करायचं। आता पण हे सगळे लोक ना चालतात, जाणाऱ्या माणसाला बघत नाही, किंमत देत। दुपारी आम्ही कासार वडवली येथे जैन मंदिरापाशी आम्ही थांबलो आणि तेथे तुषार जैन मॅनेजर मंदिराचे मॅनेजर यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला। त्यानंतर त्यांनी आम्हाला स्नानगृह उपलब्ध करून दिलं। त्यामुळे आमची स्नानं मस्तपैकी झाली आणि कपडे पण धुतले गेले। आणि त्यानंतर आमचं इतकंच नाही, त्यांनी आम्हाला पाहुणचारही दिला आणि खास जेवायला सांगितलं। आणि त्यानंतर आम्ही घोडबंदर पूर्ण करायचं ठरवलं। घोडबंदर पूर्ण करणं म्हणजे मोठं आव्हान होतं, कारण रस्त्यामध्ये प्रचंड वाहनं आणि त्यामध्ये चालायला जागाच नाही। त्यामुळे मागून सतत वाहनांचा आवाज आणि मोटरसायकल ते सतत मला आवाज देत होते, बाजूला व्हा, बाजूला व्हा। अरे पण मी चालण्याचा अधिकार मला पण आहे ना। मग तुम्ही तर वाहनं चालवता आरामात, पण मला एक पदयात्री म्हणून मला, किंवा मी पदयात्री काय कोणी माणूस असेल तर त्याला चालायला जागा हवी ना, पण तसं काही होत नाही। त्यामुळे माझा अधूनमधून मनातून संताप होत होता, तरी पण पूर्ण केलं। आणि आज आम्ही इथे पेट्रोल पंप मुरलीधर पेट्रोल पंप काजूपाडा इथपर्यंत आम्ही आलो, पण ते फारच मोठं आव्हान होतं। कसंही करून आम्ही पूर्ण केलं, याचा मला आनंद होत आहे आणि खास करून माझ्या साथीदारांची मला साथ मिळते आहे, याचा मला आनंद आहे।